नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बंधू, आता आपले दूध उत्पादक खूप सध्या मित्रांनो हुशार झालेले आहे. त्यांना मित्रांनो फॅट वगैरे वाढण्यासाठी किंवा डिग्री वगैरे चांगली एस-एन-एफ वगैरे लागण्यासाठी, तर मित्रांनो शेतकरी कुठल्याही प्रकारच्या म्हणजे भेसळ करण्याला आता सध्या तयार होत आहे. कारण भेसळीमध्ये काय होते मित्रांनो, दुधाची फॅट वगैरे चांगली लागते, डिग्री वगैरे लागले की मित्रांनो 2-3 रुपयांनी पगार वाढतो. आणि काय होतं की बरेच शेतकरी लालचीच्या पायी भेसळ वगैरे चालू करतात. त्या भेसळीमध्ये मित्रांनो कुणी तेल मिक्स करतं, कुणी मीठ टाकतं, कुणी युरिया टाकतं, कुणी काही कुठल्याही प्रकारची केमिकल वगैरे घेऊन येतात, ते दुधामध्ये ओततात. तर याने काय होत आहे मित्रांनो, दूध व्यवसाय हा खूप मित्रांनो म्हणजे बोगस होत चाललेला आहे. त्याने काय होत आहे, की जे खरं दूध आहे ते कमी आणि मित्रांनो फालतू दूधच जास्त डेअरीला वगैरे येत आहे. किंवा मित्रांनो वर जे प्लांट असतात, जे मॅनेज करतात, ते सुद्धा मित्रांनो खूप भयानक प्रकारची भेसळ वगैरे करतात. आणि याने काय होतं मित्रांनो, दूध व्यवसायात हे राहिलेलं नाही, की रेट वगैरे पण योग्य भेटत नाही. जर तुम्ही मित्रांनो चांगल्या प्रकारे दूध जर घातली, तर तुम्हाला भाव पण चांगला भेटेल आणि ते मित्रांनो खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या पण वाढेल. परंतु काय होतंय, सध्या जे भेसळीचं दूध आहे त्यामुळे बरेच लोकांनी दूध वगैरे घेणंच बंद करतात. आणि हे काय होतंय, लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना जास्त मित्रांनो गरज असते. आणि काय होतंय, सध्या दुखण्याचे प्रमाण हे मित्रांनो लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्धामध्ये जास्त असते. कारण मित्रांनो त्यांना योग्य अन्न भेटत नाही, दूध वगैरे भेटत नाही. तर आपले जे दूध उत्पादक सुद्धा याच्यामध्ये त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण जे दूध वगैरे देतोय ते चांगल्या प्रकारे दूध जर आपण मित्रांनो जर दिले, तरच आपल्याला सुद्धा मित्रांनो काहीतरी पुण्य त्यातून भेटत. आणि आपण जर भेसळ करून जर मित्रांनो जर मोठे व्हायला लागलो, तर सगळेच दूधवाले मोठे होतील आणि सगळेच लोक 4-5 वर्षात गाई वगैरे विकून मोठे माणसं बनतात. असं नसतं मित्रांनो. तर आपण ही भेसळ वगैरे करायला नाही पाहिजे, की जेणेकरून आपल्यापासून इतरांना पण त्रास होईल आणि आजारी पडतील लोक. तर आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, जे भेसळ करतो तो कधीच मित्रांनो तो दूध व्यवसाय कधीच मोठा होत नाही. तो नक्कीच 4-5 वर्षामध्ये त्याचं पूर्ण बिघडून जात असतं. तर तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कुणीही मित्रांनो दूध भेसळी करूच नाही. आणि जरी करत असेल तर त्याला सांगावं, की तू आता बंद करावी भेसळ, कारण भेसळ करणे खूप मूर्खपणा आहे. आणि याच्यात सगळ्यांचाच नुकसान वगैरे होत चाललेलं आहे, कोणाचाही याच्यात फायदा होत नाही. तर अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर यावरती तुम्ही मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुमचं मत वगैरे काय आहे, की भेसळ वगैरे कशी करते, काय लोक बंद करायला पाहिजे की नाही, हे सगळे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.